आपल्या गुलाबाच्या कळ्या मस्त सुंदर अशी फुललेली आहे, छान मस्त आहे। हे आपलं दुसरं गुलाब आहे, सुंदर फुललेला आहे। 2 फुलं फुललेले आहेत आपले, छान। ते एक फुल फुललेलं आहे, केशरी कलरचं आहे, सुंदर मस्त। इथे एक कळी आहे, 2 कळ्या आहेत, ही तिसरी आहे। एक फुल फुललेलं आहे, छान असं गुलाबाचे, छान असे सुंदर फुलं आणि कळ्या भरपूर आलेल्या आहेत। मस्त मिनीचर गुलाब छान असं सुंदर फुललेलं आहे, सुंदर आहे। या झाडाला आपल्या कळ्या लागून नुसते तुटून जातात, फुलच लागत नाहीयेत। भरपूर असे कळ्या लागतात पण याला फुलच लागत नाहीत, उमलत नाहीयेत। कळ्या तुटून तुटून पडतात, कशामुळे पडतात काय माहित। हे मिनीचर रोज आहे, पण कसलं भारी छान असे फुले येतात, पण याला फुलच येत नाहीत, नुसत्या कळ्या लागतात। भरपूर अशा कळ्या लागतात पण गळूनच पडतात। तर आपण या गुलाबाच्या झाडाला खुरपून घेणार आहे, मस्त खुरपून घेऊन ह्याला खत घालून घेणं। ह्याच्या कळ्या पडतात त्याच्यामुळं ह्याला आता खत घालून घेते एकदा, मग बघते याचं झाडाचं की कळ्या टिकतात ह्याला की पडतात। याच्या सारख्या कळ्या गळून जातात। याला आपण खुरपून घेतलेला आहे, छान मस्त छान फुटलेला आहे। कळ्या पण भरपूर अशा आहेत, पण याच्या कळ्याच गळून पडतात, त्याच्यामुळे कशामुळे गळून पडतात हे नाही माहिती। पण आपण याला आता खत देऊन घेणार आहे। हे आपण पोटास घेतलेला आहे, पोटास देणार आहे आपण आपल्या झाडाला 1 चमचा। हे आपण फंगीसाइड पावडर घेतलेली आहे, ते 1 चमचा देणार आहे। इथं आपण हे DAP घेतलेली आहे, हे DAPचा भुगा झालेला आहे भरपूर दिवस ठेवल्यामुळे। DAP आहे ब्राऊन कलरची। हे आहे सरसू खली, हे मोहरीची पावडर आहे। मोहरी जे तेल काढून जे मागं राहतंय ते त्याच्यापासून तयार केलेले हे मोहरीचे पेंड आहे, हे आपण झाडाला देणार आहे आपल्या। हे असे तुकडे तुकडेच आपण याच्यामध्ये असे घालणार आहे। तर आपण याला पोटास घालून घेऊया। हे आपण पोटास घालून घेतलेलं आहे। हे आता मातीमध्ये आपण हे मिक्स करून घेऊया चांगलं। काटे भरपूर आहेत, मिक्स पण करता येत नाही। हे आपण असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतल्यामुळे हे आपलं मातीत मिक्स होऊन गेल्यामुळे झाडाला मग झाडाच्या मुळापर्यंत पोहोचू शकतं, नाहीतर वरतीच ठेवल्यानंतर आपण त्याला असं मिक्स करून घेतलेला आहे। मिक्स करून घेतल्यामुळे आता आपण त्याला देऊया DAP। हे आपण DAP घेतलेले आहे, हे पण आपण चौबाजूनी घालून घेऊया। अर्धा चमचा DAP घेतलेले आहे, ते पण आपण मातीमध्ये असं मिक्स करून घेऊया। हे मिनीचर गुलाब आहे, ह्याच्या छान अशा कळ्या येतात, पण कळ्या गळून पडल्यामुळे तर आपण हे खत देऊन बघणार आहे। खताची कमी असल्यामुळे कळ्या त्याच्या अशा गळून पडू शकतात, त्याच्यामुळे आपण याला खत घालून घेणार आहे। फंगस लागू नये म्हणून आपण हे फंगीसाइड पावडर घालून घेतोय।
तर आपण याला मिक्स करून घेऊया। हे सगळ्या बाजूने आपण याला मिक्स करून घेतले। तर हे आपलं खत देऊन झालेलं आहे, फंगीसाइड पावडर देऊन झालेले आहे। तर आपण याला पाणी घालून घेऊया। पाणी घातल्यामुळे खत मुळापर्यंत पोहोचू शकेल, त्याच्यामुळे आपण आता ह्याला असंच न ठेवता ह्याला पाणी घालून घेऊया। तर आपण त्याला पाणी देऊन घेऊया। हे आपण पाणी घेतलेलं आहे, हे चौबाजूनी आपण त्याला पाणी घालून घेऊया। तर आपण पाणी घालून घेतलेलं आहे। बघू आता कळ्यांवर काय असर होतो या आपण खत घातलेला, त्यामुळे आता खत घातलेला आहे आपण। हे आपले वांग्याची झाडं आहेत, वांगी लागायला लागलेत आपल्या वांग्याच्या झाडाला। मस्त 2-3 वांगी लागलेले आहेत। हे आपलं टमाट्याचं झाड आहे, मस्त छान असे टमाटे लागायला लागलेत। सुंदर असे फुले आपण तोडलेत आपल्या झाडाचे, मस्त असे आहेत।